नमस्कार, मी सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलाईफ सांगली. सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेप्स ॲग्रोटेक सांगली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत ते भाजीपाल्याचं पीक घेतात. त्याच्यामध्ये कोण भेंडी घेतं, कोण मिरची घेतं, कोण कारली घेतं, कोण वांगी घेतं आणि हे घेत असताना वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये वेगवेगळ्या फवारण्यांचं नियोजन ते करत असतात. वेगवेगळ्या फवारण्यामध्ये कोणते बायोस्टिम्युलंट्स वापरायचे, कोणते बुरशीनाशक वापरायची याचं परफेक्ट नियोजन ते करत असतात. पण ह्यासोबतच आपल्याला तिथं त्याच पद्धतीनं ड्रिपचं नियोजन करणं ही तितकंच गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण मिरचीचं पीक घेतो तर त्या मिरचीच्या पिकामध्ये आपल्याला फुटवे पाहिजेल असतात, पण त्या पद्धतीने ते मिळत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला पांढऱ्या मुळीवरती काम केलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला ड्रिप नियोजन केलं पाहिजे. मिरचीचं पीक घेत असताना अधिक फुटवे निघण्यासाठी, त्याचबरोबर पांढऱ्या मुळींची जी वाढ आहे ही चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आपल्याला तिथं जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं रूट 1 किलो, त्याचबरोबर 19-19-19 हे 2 किलो प्रति एकरी आपल्याला तिथं ड्रीपमधून द्यायचं आहे. याचे रिझल्ट्स अतिशय छान येतात, फुटवे चांगले निघतात, पांढऱ्या मुळींची वाढ ही तिथे चांगल्या पद्धतीनं होते.